आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। अंकुलगा राणी येथे गोमातेवर पालनपल्ले कुटुंबाकडून अंत्यसंस्कार। अंकुलगा राणी येथील पालनपल्ले कुटुंबाचा उपक्रम हळहळ व्यक्त करत सुहासनींनी भरली ओटी। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथील पालनपल्ले कुटुंबाने आपल्या घरातील पाळीव गायीचा मृत्यू झाल्यानंतर एखाद्या घरातील सदस्याप्रमाणे तिच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करून अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे। यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि सासू नयनाने या गोमातेचा निरोप घेण्यात आला। उद्धव पालनपल्ले आणि त्यांच्या परिवाराने या खंडोबाच्या देवाची गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमातेचा सांभाळ लहानपणापासून ते म्हातारपणापर्यंत पोटच्या मुलाप्रमाणे केला होता। दररोज न चुकता गल्लीतील महिला या गायीला नैवेद्य खाऊ घालत असत। धार्मिक विधीसाठी लागणारं शेण आणि गोमूत्र याद्वारे ही गाय संपूर्ण गावची गरज आणि श्रद्धेचं केंद्र बनली होती। गायीचा मृत्यू झाल्यानंतर पालनपल्ले कुटुंबाने डगमगून न जाता हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तिचं पूजन केलं। सुहासनींनी तिची ओटी भरली तर खंडोबाची आरती करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। नित्यनेमाने भेटणारी गोमाता आता कायमची सोडून गेली या भावनेने उपस्थित महिला आणि ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते। दत्तात्रेय पालनपल्ले यांच्या शेतात या गायीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी वाघ्या असलेले दत्ता गजबिरे, शत्रुघ्न पालनपल्ले, बहेड पालनपल्ले, महादेवी पालनपल्ले, सुंदराबाई मलचिमे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीराबाई पालनपल्ले, खंडेराव आणि निकिता पालनपल्ले यांनी या गायीची तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणूक केली होती। त्यामुळे निरोपाच्या वेळी त्यांना आपला शोक आवरता आला नाही। गाय ही केवळ प्राणी नसून आमच्या कुटुंबियांचा अविभाज्य भाग होती। म्हातारपणापर्यंत तिने आमची साथ दिली, त्यामुळे तिला एखाद्या माणसाप्रमाणे सन्मानाने निरोप देणं हे आमचे कर्तव्य होते, असं मत ग्रामस्थ उद्धव पालनपल्ले यांनी मांडले।